काँग्रेस नेते नाना पटोले वादाच्या भोवऱ्यात कार्यकर्ते दुधानं पाय धुत असल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल। 5 ऑगस्टला सीजेपीच्या कोर कमिटीची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक। पुढील भूमिका ठरवली जाणार। टीएटी पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन उभारण्याची तयारी। देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जाणार। खासदार संजय राऊतांचा पुनरुच्चार। मोदींनी फडणवीसांशी चर्चा केल्याचाही दावा। पंकजा मुंडेंकडून मोदींच्या कार्यशैलीचं कौतुक। भाजप कोर कमिटीच्या बैठकीतील अनुभव केला शेअर। मोदींच्या चेहऱ्यावर तपश्चर्येचं तेज असल्याचा उल्लेख। शारीरिकच नव्हे तर राजकीय वजन देखील कमी झालं। धनंजय मुंडेंची मिश्किल टिप्पणी। तर येणारा काळ आपलाच म्हणून नियमित जिम। मुंडेंचं सूचक विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेच्या विरोधात गणेश नाईक आक्रमक। माझ्या नादाला लागू नका, जागा नीट ठेवू देणार नाही। नाईकांचा शिंदेंना इशारा। राज ठाकरे करणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। 9 ऑगस्टला रायगड दौरा तर माणगाव पेण येथे पक्ष कार्यालयाचंही उद्घाटन। दादर परिसरामध्ये मॅनहोल तासभर उघडा। मुंबई महानगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर। महापौरांच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली। नांदेड शहराची पाण्याची चिंता मिटली। विष्णुपुरी प्रकल्पाच्या जलसाठ्यामध्ये मोठी वाढ। 2 दिवसात पाणीसाठा 38 वरून 92%। जळगावातील गिरणा धरणातून 14,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 60 सेंटीमीटरनं उघडले। पंढरपुरातील चंद्रभागा नदीनं ओलांडली इशारा पातळी। भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदी काठावरील झोपडपट्टीत पाणी शिरलं। चिखलदरा मेळघाटात पुराचा कहर। 50 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला। सिपना नदीला पूर। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 89.8% पाणीसाठा। भातसा धरणात 87.14% जलसाठा। खडकवासला धरण 100% भरलं। मोठा नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू। वरसगाव धरण देखील 100% भरलं। राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला एकाच दिवशी 7 स्वर्ण पदकं। 7ही स्वर्ण पदकं बॉक्सिंगमध्ये। 5 महिलांसह तर 2 पुरुषांना सोनेरी यश।